नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे पश्चिमेकडील मानपाडा एक्समे ओझोन परिसरात सुमित एलिगन्स सोसायटी समोरील रस्त्यावर शेजारच्या व्हॅली टॉवर अनेक्स सोसायटीतील वाहनं अनधिकृतपणे पार्किंग केल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी नो पार्किंगचा फलक असतानाही रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या पार्किंग विरोधात आता सुमित सोसायटीतील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मानपाडा येथील एक्समे ओझोन भागात सुमित एलिगन्स सोसायटी असून या सोसायटीमध्ये 72 कुटुंबे वास्तव्य करतात. सोसायटीत मराठीसह विविध भाषिक रहिवासी असून यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. सोसायटीतील रहिवाशांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर शेजारील व्हॅली टॉवर अनेक्स सोसायटीतील अनेक वाहनधारकांकडून आपली चारचाकी वाहनं अनधिकृतपणे दुतर्फा पार्क केली जातात. त्यामुळे सुमित सोसायटीतील रहिवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ये-जा करणं कठीण झालं आहे. दोन्ही बाजूला वाहनं पार्क केल्याने अन्य आपत्कालीन वाहने तसेच रुग्णवाहिका येऊ शकत नाही किंबहुना पादचारी देखील चालू शकत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेने नो पार्किंगचा फलक लावला असतानाही नियमांचं उघड उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सोसायटीची तक्रार येताच वाहतूक पोलिसांकडून बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई केल्यानंतर भाजपाच्या स्थानिक समाजसेवकाला बोलावून उलटा कांगावा केला जातोय. पोलिसांवर अरेरावी करण्यासह जातीय तेढ निर्माण होईल असं वर्तन केलं जात आहे. वास्तविक 2007 पासून आम्ही संवाद साधतोय. आजवर 4 बैठका झाल्या पण आजवर हा दुतर्फा पार्किंगचा त्रास संपलेला नाही. यामुळे नाहक 2 सोसायटीत वाद उफाळल्याचं सुमित सोसायटीतील ज्येष्ठांनी सांगितलं आहे. आमची तक्रार एवढीच आहे की आमच्या सोसायटीच्या ज्या गाड्या येत आहेत त्या गाड्यांना प्रॉपरली येता येत नाही, कारण व्हॅली टॉवर एनेक्सच्या गाड्या या दोन्ही साईडला पार्किंग केल्या जातात. त्यामुळे आमच्या गाड्या उद्या इमर्जन्सी काय झाली आमच्या बिल्डिंगमध्ये तर फायर ब्रिगेड नंतर ॲम्ब्युलन्स या गाड्याला त्रास होतो आहे. त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की व्हॅली टॉवरनी आमच्याशी कन्सर्न, आम्ही बरेच वेळा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केले, त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिले पण आश्वासन काही पाळलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही लिगली ती फाईट करत आहोत की त्यांनी एक साईड पार्किंग ठेवावी आणि एक साईड ओपन ठेवावी. मी सुमित एलिगन्समध्ये राहणारा नागरिक आहे आणि मला इथून येताना आमच्याकडे जो अप्रोच रोड आहे त्या अप्रोचला दोन्ही बाजूला पार्किंग होत असल्यामुळे आम्हाला यायला त्रास होतो. स्कूल बस, ॲम्ब्युलन्स किंवा आमच्या पाण्याचे टँकरसुद्धा आतमध्ये येत नाहीत. 3-3 तास ते बाहेर उभे राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त एवढंच त्यांना विनंती करतो की हा जो रस्ता आहे हा कोणाच्या मालकीचा नाही आहे, हा महानगरपालिकेचा आहे रस्ता. तो पूर्वी कोणाचा होता हा महिला आज महानगरपालिकेचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही एका बाजूला तुम्हाला जे काही पार्क करायला जी जागा दे तिथे पार्क करावं, दुसरी साईड मोकळी ठेवे. त्यामुळे हे टँकर बिंकर येत जातील, एवढीच आमची विनंती आहे त्यांना. माझं नाव संगीता रवींद्र आळशी. मी सुमित एलिगन्सची रहिवासी आहे आणि गेले 10 वर्ष आम्ही इथे राहतोय. आणि आमचा इश्यू होता की जो आम्हाला पार्किंग एरिया बाहेरचा व्हॅली टॉवर अनेक्स ह्यांनी जे 2 साईडला पार्किंग केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता आमचा मालकीचा आहे, जो नसताना एक कॉमन रस्ता आहे आणि तिथे त्यांचं ते लोक हक्क गाजवत आहेत की आम्ही इथे दोन्ही साईडला पार्किंग करणार पण एका साईडला पार्किंग करणार नाही, दोन्ही साईडला करणार नाही. आमचा मुद्दा आहे की तुम्ही एका साईडला तुमच्या भिंतीच्या साईडला पार्किंग करा आणि एक साईडला नो पार्किंगचा ऑलरेडी बोर्ड लागला आहे. इथे सगळे त्या रस्त्याची इन्स्पेक्शन झालेलं असताना तिथे नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असताना ते लोक आमच्यावर दादागिरी करत आहेत, पर्सनल अटॅक करत आहेत. आमच्या एकत्र हे जे पुरे सुमित एलिगन्स हसत खेळत राहतो, सगळ्या जातीचे लोक आहेत तिथे. त्यांना एक जातीय धर्माचा एक मुद्दा टाकून की इथे मराठी लोकच राहणार आणि बाकीच्या लोकांनी चालते व्हा. ज्यांना इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे की ते लोक जे बाहेर पार्किंग करत आहेत त्याचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तुम्ही बिल्डिंग सोडून जावी. अशी कुठली सोसायटी सांगू शकत नाही की आम्ही कुठे जायचं. आम्हीही मराठीच आहोत, इथे गेले 10 वर्ष राहतो आणि आम्हाला ह्या गोष्टीची खूपच वाईट वाटतं की त्या अशा पद्धतीने एक नेबर्स असून अशा पद्धतीने अंगावर आले. आमच्या सोसायटीच्या कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या अंगावर गेले नाही, त्यांच्यावर तू तऱ्हेने बोलले नाहीत. सगळ्यांनी एकदम खूपच डिसेंट वेने वागले आहोत. डिसेंट वेने आम्ही ॲक्शन्स घेतले आहेत, लिगली ॲक्शन्स घेतले आहेत आणि ह्यावर ते लोक सांगत आहेत की ॲम्ब्युलन्स जर येत असेल तर
तुम्ही आम्हाला पहिले कळवा, आम्ही आमची गाडी हलवू आणि मग ती ॲम्ब्युलन्स जाईल. म्हणजे तोपर्यंत एखाद्या माणसाची काय परिस्थिती होईल हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तसंच एक वृद्ध बाई जी आमच्या सोसायटीमध्ये आजारी होती, ती ॲम्ब्युलन्समधून आणली गेली होती आणि तिची ॲम्ब्युलन्स तिथे 10 मिनटं बाहेर थांबवली गेली. ओके, एक 10 मिनटाच्या अंतरावर बाहेर थांबवली गेली आणि त्यामुळे ती ॲम्ब्युलन्स आतमध्ये येऊ शकली नाही. आणि ते म्हणतात की तशा वेळी जर तुम्हाला कधी ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड आणायची असेल आतमध्ये, तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही आमच्या गाड्या बाजूला करू, मग ती जाईल. हा कुठला मुद्दा आला किंवा हे कुठलं सोल्युशन नाही आहे. सो वी वॉन्ट सोल्युशन फॉर इट अँड वी वॉन्ट आर जस्टिस. आणि आम्हाला ही भीती वाटते की ते आम्हाला टार्गेट करतात, येता जाता धमकवतात, शिव्यागाळ करतात, थांबवतात, आमच्या गाड्यांना येऊ जाऊ देत नाही. हे योग्य नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनाने, ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतराव पुलाडिया, ठाणे विभागाचे संपादक मिलिंद बल्ला यांची उपस्थिती लाभली. तर कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेसचे हरेश्वर कोळी, मनोज कुमार पांडे, विनीत मोरे, ठाणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम सोनाने, ठाणे महिला काँग्रेस सरचिटणीस वसुधा गायकवाड, महिला काँग्रेस सचिव पुष्पा पाटील, उज्ज्वला अंबालकर, ललिता पंडागळे, आशा गोखले, मीना कांबळे, युवा नेते सुलतान शेख, युवा नेते रुपेश तुपे, नाना मगदूम इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, असं संविधान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील महिलांना घटनेद्वारे दिलेले अधिकार तयार केलेल्या फलकांद्वारे शिल्पा सोनाने व सहकारी महिलांनी राज्यातील व देशातील महिलांना संदेश दिला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन तलावपल्ली ठाणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केले आहे. यावेळी शिल्पा सोनाने, नंदकुमार मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रथम मी बाबासाहेबांना अभिवादन करतो. आज बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपल्या भारत देशातच नव्हे, देशातील 200 देशामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होत आहे. आज संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याच्या आधारे, घटनेच्या आधारे आपला भारत देश चालतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ घटना दिलेली आहे. म्हणूनच आज आपण या युद्धजन्य परिस्थितीत देखील आपण व्यवस्थित राहत आहोत. आज देशामध्ये आतंकवादी अत्याचार वगैरे असे प्रकार चालू आहेत. त्याला
पायबंद घालण्यासाठी बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आपण त्या घटनेच्या आधारे आपण आपल्या देशातील नागरिकांचे संरक्षण करत आहोत. बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश आत्ताच आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे यांनी आपल्या सर्व महिला भगिनींना दिलेला आहे. या देशात आपल्याला अत्याचारावर न्याय मिळण्यासाठी घटनेचा वापर करावा. आज आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, त्यानिमित्त मी सर्वांना आपण सांगू शकतो की आपल्याला युद्ध नको, आपल्याला बुद्ध हवा आहे. जय भीम, जय भारत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती देशभरामध्ये आपण साजरी करतोय. ह्याच आपण ठाणे शहर तलावपाडी येथे आपण सर्व बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित आहोत. बाबासाहेबांना कोटी कोटी नमन करतोय. अनोखी पोस्टर यासाठी की आज देशभरामध्ये महिला अन्याय अत्याचार होत असतात. बाबासाहेबांनी दिलेले कायदे आहेत, बाबासाहेबांचं संविधान आहे, महिलांसाठी किती कायदे आहेत हे सर्व देशभरातील महिलांनी, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्मातील महिलांनी बाबासाहेबांना वाचणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबांचे जे कायदे आहेत ते वाचणं गरजेचं आहे. तेव्हाच आम्हा सर्व महिलांना न्याय मिळणार आहे. आणि जे आता बरंच हे अन्याय अत्याचार आणि जे बलात्कारांचे केसेस आहे, बुवाबाजीचं सर्व बोकाळत आहेत, तर मी तमाम महिलांना सांगेल की बुवाबाजीच्या पाठीमागे न लागता आपलं संविधान वाचा आणि बाबासाहेबांनी आपल्याला अन्यायावर मात करण्यासाठी जे कायदे दिले आहेत ते वाचा, असे मी तमाम महिला भगिनींना बोलू इच्छिते. आणि ह्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करते. जय हिंद, जय भीम. हा मेसेज असा आहे, तमाम लहान मुलं आणि जे विद्यार्थी वर्ग आहे आणि माता भगिनी आहे यांना मी एकच संदेश देऊ इच्छिते की हे जे पोस्टर आहेत हा एक संदेश आहे. लहान मुलांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महिला अत्याचार सहन करू नका, त्याच्यावर आपण मात हे कायद्याच्या दृष्टीने करू शकतो. जे आपल्याला जे कायदे दिलेले आहेत, जातीवाचक ह्या जो कायदा आहे हे वाचला पाहिजे. अन्यायावर मात करण्यासाठी बाबासाहेबांनी असंख्य कायदे काढलेले आहेत, ते वाचूनच आपण जगू शकतो ह्या जगामध्ये. तर बाबासाहेबांना वाचा आणि बाबासाहेबांचे कायदे जे आहेत आत्मसात करा, तरच आपण ह्या जगावर मात करू शकतो, अन्यायाला वाचा फोडू शकतो. गेली 5 दशके सिडको ते कळवापूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणामध्ये साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. खाडीतील गाळ काढून खाडीलगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण इत्यादी कामं करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. भाजपाच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिलं होतं. गेल्या काही दशकांमध्ये या खाडीचा गाळ उपसण्यात आलेला असल्याने खाडीची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तसेच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी व गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत असते. या पार्श्वभूमीवरती केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, आरिफ बडगुजर उपस्थित होते. खाडीलगतच मुख्य ठाणे वसले असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या गेल्या असल्याची माहिती केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. आज आम्ही इकडे ही जी खाडी आहे, ही खाडी ही ठाण्याची पूर्वीपासूनची शान आहे. कारण खाडीच्या भोवतीच ठाणे मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं आहे. त्याच्यामुळे या खाडीमध्ये अनेक वर्ष म्हणजे 40-50 वर्षात तरी गाळ काढला नसेल अशा प्रकारची आमची माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आमचे ही नम्रता कोळीने पण मला पत्र दिलं, जयेंद्र कोळीने दिलं. या दोन्ही नगरसेविका आता बरोबर आहेत, उषाताई वाघ आणि नम्रता. तर या ठिकाणी हा गाळ काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. या खाडीचा गाळ जर काढला तर खोली पण वाढेल
आणि भरती ओटीच्या वेळेला ओटीला ह्या बघा ना, आपण सगळं बघतोय की इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल येऊन साचतो आणि आरोग्यालाही तो धोका आहे. आणि अशा प्रकारे हा जो चिखल येतो त्याच्यामुळे खाडी देखील अडली जाते. आणि त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पाहणी केली. हे निश्चित आहे की हा गाळ काढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर घेतला जाणार आहे, परंतु त्याची पाहणी करून त्या कशा पद्धतीने ते काढायचं हे सगळं त्यांनी तयार करायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यानंतर या खाडीतला गाळ जो आहे तो काढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यानंतर सुशोभीकरणाच्या संबंधी देखील या ठिकाणी गरज आहे, कारण हा घाट आहे महागिरीच्या समोर जेव्हा आम्ही उभे आहोत तर या सगळ्या भागामध्ये सुशोभीकरण आणि रस्त्याच्या लगत खाडी असल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची देखील व्यवस्था मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कशी करता येईल यासंबंधी देखील आम्ही करणार आहोत. परंतु हा गाळ काढण्याचं काम, ही खाडी अधिक खोल करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे सुरू होईल. जलवाहतूक ही काळाची गरज आहे आणि आमच्या शासनाचा ही भूमिका आहे की जलवाहतुकीला देखील चालना देणं. आणि म्हणूनच जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळेला देखील जलवाहतुकीचा एक मास्टर प्लॅन जो आहे तो तयार करायला घेतलेला होता. आणि ही गरज आहे की ठाणा आहे, कोलशेत आहे, या ठिकाणाहून नवी मुंबई, वसई, निरनिराळ्या ठिकाणी जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि त्या दृष्टीने देखील केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे आणि त्याला देखील त्याचा पाठपुरावा करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. ते कसं आहे की महापालिकेने त्याच्याकरता 15 कोटी रुपये बाजूला ठेवले काही तलावाचं सुशोभीकरण आणि तलाव साफ करण्यासाठी. पण ते झाल्यानंतर तिथे कसं करायचं, त्याचं संरक्षण कसं करायचं, त्याची देखभाल कशी करायची, याच्याकरता जी योजना बनवायला पाहिजे ती बनवलेली नाही. आणि त्याच्यामुळे आपण म्हणता तसं तलावाचं सुशोभीकरण आणि तलावातली साफसफाई हे जरी केलं तरी पुन्हा त्याचे तलाव जे आहेत ते खराब व्हायला आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे ते दोन्ही बाजूने नीट त्याचं नियोजन करायला पाहिजे. या खाडीच्या संबंधी देखील आता जे काम सुरू होईल तर त्याचं देखील योग्य नियोजन की नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने ते खाडी जी आहे ती वाहती राहील याचं नियोजन देखील पुढच्या काळामध्ये ते करण्याचं काम हे मेरीटाईम बोर्डाला सांगितलं जाईल. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपोळकर आणि आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या व्यतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी, समाज बांधव उपस्थित होते. त्यानंतर कोर्टनाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, नगरसेवक प्रशांत जाधवर यांच्यासह ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पुतळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सर्व पत्रकार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवीन पत्रकार कक्षात लावण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचंही महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया. मंगळवार पण आहे सगळे 2-3 खूप छान बघा आहे. फोटो जरा फोटोचं निरीक्षण करत आहे. मला वाटतं ते कोपरीचीच असं आणि ती मांजर पण एकदम व्यवस्थित बघते तिला. दीपक घेऊ वर मॅडमच्या घराच्या बाजूची कटलाच आहे. कटला हे अगदी 10 दिवसातले आहेत सर्व. नाही 14 एप्रिल ते 25 अच्छा. दुसरे पॉलिटिकल
हेलिकॉप्टर ठीक आहे येतो येतो तिकडे. तुमचं उद्घाटन झालंय ते लावा ना एक. आता समीर आनंदराव तुमच्या अध्यक्षतेखाली चांगला विषय आहे. हे बघा प्रत्येकाला आम्ही ना सर्वांना इथे आमची कमिटीला कुठे आमची कमिटी असली मिटिंग असली ना तर आम्हाला याच्याकडे अँटीजन जा त्याच्या अँटीजन द्यायला लागायचं. पण ही कमिटीच्या मिटिंग करता खास करून ठेवली हे सगळं म्हणजे कुठे आणि अरे समीर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. ओके. सुंदर समीर हा मी आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं आयोजन केलं त्याबद्दल प्रथम मी धन्यवाद देतो. की शहरामध्ये अशा प्रकारच्या प्रथा या ठिकाणी नवीनच वस्तूचं नूतनीकरण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारची प्रथा चालू केली याबद्दल मी धन्यवाद देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सातत्याने बघतो जयंती आणि विचारामध्ये आपण किती काम करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी सर्वांना विनंती करेन की निश्चित प्रकारे धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. चा दिवस तुम्ही हा चालू केलात. मला माझ्या कल्पनेतून मला वाटतं की मी पहिल्यांदाच पत्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये दालनामध्ये हा कार्यक्रम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना खूप खूप तुमचे आभार पण मानते आणि धन्यवाद पण देते. आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जीवनाचा महामार्ग दाखवणारे आणि संविधानाचे कवच आम्हाला आपल्या सर्वांना देणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रेरणेने आज ठाणे शहराचं प्रथम नागरिक म्हणून मी जे कार्य करत आहे तुमच्या सर्वांच्या वतीने, तर त्याबद्दलही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच मी धन्यवाद मानेल की आज त्यांच्या संविधानामुळे आज महिलांना ही संधी उपलब्ध झाली. आणि पुन्हा एकदा सर्वांना ठाणेकरांना माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशात म्हणावा तितका मान दिला जात नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे टाउन हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याचं उद्घाटन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. मिलिंद बल्लाळ यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण झाले तरच घटनेचे रक्षण आणि अपेक्षितांचा विकास होईल असं सांगितलं. भारतीय समाजात समावेशता असणं गरजेचं आहे, परंतु प्रचलित राजकारण त्यास बगल देत आहे असं निरीक्षण श्री बल्लाळ यांनी नोंदवलं. समाज आत्मविश्वास गमावून बसल्याचं अनेकदा जाणवते, कारण तो बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्रापासून भरकटला आहे असंही बल्लाळ यांनी स्पष्ट केलंय. आव्हाड यांनी या घटनेवरती होत असलेल्या आघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि हे प्रयत्न थांबले नाहीत तर देशाचे तुकडे होतील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. महिलांना मतदानाचा हक्क घटनेने दिला असला तरी मतं विकू नका असं सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या मात्र लाडक्या बहिणींनी ते ऐकलं नाही असंही ते म्हणाले. भारताने इराणच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. सरकारच्या विविध संस्थांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असून त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो अशी टीका आमदार आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि तुम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. ज्ञानाचं प्रतीक म्हणून पुस्तकरूपी भेट देऊ आणि आपल्या साहेबांनाही पुस्तकरूपी भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं.
स्वतः मोठे पत्रकार होते, आपल्या सर्वांना माहिती आहेत. मी प्रदर्शन बारकाईने पाहिलं तर त्याचा सुद्धा इथे तुम्हाला वजरता उल्लेख दिसेल. 1920 साली मुकनायक नावाचं त्यांनी पहिल्यांदा साप्ताहिक काढलं. मग 1927 साली त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं एक पुन्हा नियतकालिक काढलं. 28 साली समता नावाचं काढलं. 30 साली जनता काढलं आणि 1956 साली प्रबुद्ध भारत याचं त्यांनी प्रकाशन केलं आणि ते व्यवस्थित काढायचं. त्याचं कारण असं होतं की केवळ त्यावेळच्या घडामोडी आपण द्यायच्या नाहीत, तर त्या घडामोडींमागचं जे काही समाजकारण आहे, राजकारण आहे आणि जे विचारमंथन आहे ते बाबासाहेबांची तळमळ होती की ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. लोकांनी त्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. पहिल्यांदा सांगितलेलं जेव्हा मतदानाचा अधिकार दिला की तुमची मतं विकू नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं तुमची मतं विकू नका, गरिबीत दिवस काढा पण कशाचेही पैसे घेऊ नका, एक वेळ अंगावर कपडे नसतील तरी चालतील, कालचे कपडे आज धुवून घाला पण स्वतःला विकू नका. पण नेमकं या समाजात तेच घडतंय. 1000, 2000, 3000 ते मत लोक लाईन लावून मतं घेतात पण पैसे घेतात. मग ह्याच्यासाठी तुम्हाला दिलेला अधिकार. इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेला महिलांना मतदान मिळवण्यासाठी 300 वर्ष लागली. 300 वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा पुढे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हा भारत हा पहिला देश आहे जिथे ज्या दिवशी संविधान आलं त्या दिवशी महिलांना मतदानाचा अधिकार आला. आणि आमच्या महिला 1,500 रुपये लाडकी बहीण मिळाली की मग त्याचं माझं नेहमीच असतं की हे संविधान नाही, हा भारताचा आत्मा आहे. ज्या दिवशी तुम्ही या संविधानाला हात घालाल तुम्ही या भारताचे तुकडे तुकडे केलेले असतात. कारण का भारत हा एका रंगाने नटलेला नाही आहे, हा भारत हा विविधरंगी आहे. भारताचा अभ्यास करायचा असेल तसं ईशान्येकडे येऊन दक्षिणेकडे या, दक्षिणेकडनं वर्ण चालत गुजरातच्या मार्गे परत काश्मीरला जा आणि काश्मीरवरनं परत ईशान्येकडे जा. तुम्हाला समजेल की भारतामधले रंग किती आहे. आणि म्हणून जनगणमन ऐकताना पूर्ण जनगणमन ऐकताना ते किती हुशारीने लिहिलेलं आहे आणि कसे त्याच्यात सगळे भारताचे रंग, भारताच्या नद्या, भारताचे डोंगर दऱ्या यांचं कसं वर्णन आहे त्या जनगणमनमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे. तिथे काय दुर्दैव आहे की गोव्याला बीजेपीचाच मुख्यमंत्री, तिथे मुख्यमंत्री सांगतो की गोमांसावरती आम्ही सबसिडी देऊ, स्वस्तात देऊ, बाजूला महाराष्ट्र गोमांस खाणाऱ्याला माणूस. या देशात आणायचा कायदा तुमचा पक्ष आहे ना, तुम्ही एक कायदा आणा ना तुमचा पक्ष ज्या ज्या देशावर राज्यात आहे तिथे सगळीकडे एक कायदा आणा. तुम्ही सांगा ना केरळमध्ये निवडणूक लढवत आहे की आम्ही केरळमध्ये निवडणूक जिंकलो तर गोमांसावरती बंदी आणू. सांगा तमिळनाडूमध्ये पण. मग काय सांगत नाही तुम्ही? काय गोव्यामध्ये सांगत नाही तुम्ही गोमांसावर बंदी आणू? ती नेमकी महाराष्ट्रातच का हवी असते तुम्हाला? हे प्रश्न विचारले की लोक असे काय काही प्रश्न विचारतो, काय बरोबर आहे, हे काय बरोबर आहे, बरोबर काय, कोणाला काय खायचंय, कोणाला काय प्यायचंय पिऊ द्या ना, तुमच्या बापाचं काय जातंय. आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानातलं फंडामेंटल प्रिन्सिपल, मूलभूत स्वाधिकार जे आहेत त्याच्यातनं दिलेलं ना, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच. बोलायला गेले की तू कुणाला कामराला पण आतमध्ये आणि बाकी जे बोलतात तेही आतमध्ये लावली गेलाय. कसे काय बोलणार बल्लाळ साहेब? जरा बोललं की एनसी नौपाड्यामध्ये. आजकाल पोलिसांना काही कामच नाही, जरा फोन आला एनसी. असं नव्हतं, पोलीस कोणाच्या फोनवर काम करत नव्हते. एक छेडणीची मुलाखत आहे, त्या गँगस्टरच्या वरनं बोललाय. त्या गँगस्टरसाठी एक आमदाराने फोन केला त्यांना, तर झेंडेंनी काय उत्तर दिलं हे ऐकण्यासारखं उत्तर. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.